नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहतात न्यूज स्टेट महाराष्ट्र. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर सत्ता संघर्षावरील सुनावणीचा आजचा तिसरा दिवस आहे. मागील 2 दिवसापासून सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद हा सुप्रीम कोर्टात सुरू आहे. तर आज शिंदे गट प्रतिवाद करणार असल्याची शक्यता आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेवर कोर्टात युक्तिवाद सुरू असल्याची माहिती आहे. झिरवळ यांना पुन्हा अधिकार द्या असं ठाकरे गटाकडून मागणी देखील करण्यात येत आहे. तर काल 2 दिवसापासून ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद सुरू आहे. मात्र आज तिसऱ्या दिवशी शिंदे गटाकडून युक्तिवाद केली जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ही सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे आणि या संदर्भातच मागच्या 2 दिवसापासून ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू आहे. आज याच संदर्भातला तिसरा दिवस. या तिसऱ्या दिवशी शिंदे गटाचे वकील हे आपला युक्तिवाद सादर करणार असल्याची शक्यता. तर सत्ता संघर्षावरील सुनावणीचा आज तिसरा दिवस. 2 दिवसांपासून सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद सुरू आहे. आज शिंदे गट त्या युक्तिवादाला प्रतिवाद करणार असल्याची शक्यता आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेवर कोर्टात युक्तिवाद सुरू आहे. नरहरी झिरवळ यांना पुन्हा अधिकार द्या असं ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी मागणी केली. तर महाराष्ट्रासाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असलेला हा सुनावणी, या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले. कारण या संदर्भात बऱ्याच विरोधी पक्षाकडनं या एक प्रकारची टीका सुद्धा करण्यात येत आहे की लोकशाहीच्या दृष्टीने हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे. याच सुनावणीच्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आम आदमी पार्टीचे प्रवक्ते अंजली दमानिया आहेत. सोबतच वकील विजय खामकर हे आपल्या सोबत आहेत. या संदर्भात आपल्या सर्वांचं न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत. सोबतच आपल्यासोबत भाजपचे अवधूत वाघ हे देखील या चर्चेमध्ये सहभागी आहेत. या सर्वांचे प्रथमतः खूप खूप स्वागत. मी पहिल्यांदा आम आदमी पार्टीचे प्रवक्ते जे आहेत अंजली दमानिया यांच्याकडे जाणार आहे. ताई, काय सांगाल, या जे शिवसेनेमध्ये जी एक प्रकारचा सत्ता संघर्ष सध्या सुरू आहे याकडे आपण कशा पद्धतीने बघताय? भाऊ, बोलण्यापूर्वी एक छोटंसं पुन्हा करेक्शन. माझी विनंती आपल्याला की मी आम आदमी पक्षात नाही आहे. मी फक्त, तुम्ही अँटी करप्शन ॲक्टिव्हिस्ट म्हटलं तरी चालेल, समाजसेविका म्हटलं तरी चालेल. आपण आता विषयाकडे येऊया. आपण आता विषयाकडे येऊया. आता जो सत्ता संघर्ष चाललाय हे म्हणजे माझ्या स्पष्ट शब्दात म्हणायचं झालं तर हे आपल्या लोकशाहीचे उडवलेले धिंडवडे आहेत. म्हणजे काय चाललंय, काय लेवलला आता राजकारण चाललंय, म्हणजे सगळंच आपण बघतोय. म्हणजे एकीकडे फडणवीसांनी एका चॅनलमध्ये जे वक्तव्य केलं तिथपासून जर आपण बघितलं की त्याच्यात ते म्हणाले की पहाटेचा शपथविधी जो झाला त्याच्यावर त्यांनी वक्तव्य केलं. त्यानंतर अजित पवारांना त्याची रिॲक्शन विचारली गेली तेव्हा अजित पवार म्हणतात की बाबा हे 3 वर्षापूर्वीच आहे, आता कशाला उकरता. पण 3 वर्षापूर्वी पण जे झालं ते जाणून घेण्याची गरज आपल्यासारख्या नागरिकांना नाही का? की बाबा आम्ही जे मतदान केलं, आम्ही ज्यांना मत दिलं ते मत गेलं कुठे? आणि त्या आमदारांनी जर 54 लोकांनी एकत्र येऊन असा ओव्हरनाईट पाठिंबा दिला असेल तर ते चुकलं. त्यात गव्हर्नरकडनं लेटर रात्रीच्या रात्री पाठवून प्रेसिडेंटकडनं जे लेटर आलं आणि प्रेसिडेंट रूल उठवला गेला, ह्याला आपण काय म्हणणार? म्हणजे या सगळ्याच पक्षांचं काय चाललंय काय? शिवसेना एक करते, राष्ट्रवादी एक करते, भाजप एक करते, शिवसेनेतले 2 गट होतात. कोणाची मतं कोणाला गेली, काय चाललंय हे आपण, म्हणजे मी तर मग एक ट्विटही केलं होतं की ह्याच्या पुढे आमच्या बोटाला तुम्ही शाई नका लावत जाऊ, चुना लावत जा. कारण मतदार कोणाला मत देतो आणि कुठल्या विचारधारेला मत देतो, आता त्या मताला काडी मात्र ही किंमत उरली नाहीये. आता सत्ता संघर्ष, कसला सत्ता संघर्ष चाललाय? हा नुसता पैशाचा खेळ आहे. हा सगळा एक बिझनेस झालाय. राजकारण म्हणजे एक बिझनेस झालाय. पैसे कमवण्याचे धंदे, दुसरं काही नाही. काडी मात्र ही यांना देशाबद्दल वाटत नाही, लोकांबद्दल वाटत नाही, लोकांच्या प्रश्नांबद्दल वाटत नाही. वाटेल ते बोलायचं, एकाने येऊन काहीतरी टिप्पणी करायची, दुसऱ्याने येऊन त्याचं प्रत्युत्तर द्यायचं. दिवसभर आम्ही हेच तमाशे बघतोय.
आम्हाला नाही नाही पाहिजेत हे, कोणीच नकोयत आम्हाला ह्यांच्यापैकी. तत्ववादी लोक गेले कुठे? आज जर आपण बघितलं भाजपमध्ये पूर्वी काही तत्ववादी लोक होते, ते आता आहेत कुठे? अवधूत वाघांना विचारा, अवधूत वाघ पुढे का येत नाहीयेत? कोणालाही विचारा, म्हणजे माधव भंडारी म्हणा, केशव उपाध्याय म्हणा, गेले कुठे? आता येत आहे कोण? जे पैसे खाऊन पैसे कमवून देऊ शकतात अशा लोकांनाच भाजप पुढे घेते. भाजपच नाही, सगळे झाडून सगळे पक्ष हेच करतायत. बरं, आता आपण आजच्या सत्ता संघर्षाचा जो सुप्रीम कोर्टातला निर्णय आहे त्याच्याकडे सगळेजण आपण डोळे लावून बसलोय. काय साध्य होईल माहित नाही मला त्यातनं, पण साध्य खरंच झालं पाहिजे. सुप्रीम कोर्टाने ताशेरे झाडले पाहिजेत. आता जर तुम्ही त्या दोघांना वेगवेगळे गट डिक्लेअर केलंय, त्या दोघांनाही वेगवेगळी नावं दिलीत, त्या दोघांनाही वेगवेगळं चिन्ह दिलंय, तर ती चिन्ह तशीच राहायला हवी होती. आणि त्यांना परत शिवसेना देण्याचं काम जे इलेक्शन कमिशनने केलंय अतिशय चुकीचं केलंय. दिस इज डेफिनेटली नॉट डन. त्या नक्कीच, म्हणजे निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतलेला आहे तो चुकीचा आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. येस, नक्कीच. त्यांना जे नाव दिलं गेलं होतं बाळासाहेब ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे गट, ती नावं ताई आपल्याला थांबवतं. तर खासदार संजय राऊत हे आता माध्यमांशी बोलत होते. त्यानंतर पुन्हा आपण सत्ता संघर्षाच्या चर्चेकडे वळणार आहोत. भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ आपल्यासोबत आहेत. मी अवधूतजी यांच्याकडे जाणार आहे. खासदार अंजली दमानिया ताई यांनी एक अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे की निवडणूक आयोगाचा जो निकाल आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगाल यावरती आपण? असं आहे की अंजली दमानिया ताई माझ्या छोट्या भगिनी आहे, बहीण आहे लहान. आम्ही त्यांचा अतिशय आदर करतो. त्यांनी त्यांच्या या बोलण्यामध्ये एक दोन मुद्दे उपस्थित केलेले आहेत. त्या मुद्द्यांना मी स्पर्श करू इच्छित. निवडणूक आयोगाचा निर्णय एखाद्याला पटतो किंवा एखाद्याला पटत नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असतो. परंतु आदरणीय शरद पवार यांनी स्वतः सांगितलं की निवडणूक आयोगाच्या निर्णयावर चर्चा करायची असते, तो मान्य करायचा असतो. आपल्याला आवडो किंवा न आवडो. आपल्या आईनं एखादं जेवण आपल्याला दिलं तर आपल्याला आवडेल किंवा न आवडेल, परंतु आपल्याला जेवावे लागतं, कारण आईचा आपल्याला रिस्पेक्ट करावा लागतो. अंजलीताईहून मी वयानं वडील असल्यामुळे आणि त्यांच्याहून अनुभव जास्त असल्यामुळे अंजलीताईंनी या चर्चेची सुरुवात पहाटेच्या शपथविधी पासून केली आणि त्यामुळे त्यांनी असं स्टेटमेंट केलं की आजचे राजकीय पक्ष आपली टोपी कशी फिरवतात. अतिशय योग्य आणि अतिशय चांगला प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. मला फक्त हा प्रश्न अगदी मागे घेऊन जायचा आहे. 1978 साली काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले शरद पवार आणि काँग्रेस सोडली, म्हणजे ज्या लोकांनी त्यांना काँग्रेस म्हणून मतं दिली होती त्या मतदारांच्या भावनेचा अनादर करत त्यांनी पुलोत स्थापन केली. ही गोष्ट सत्य आहे की असत्य आहे? 1986 साली त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी ते समाजवादी काँग्रेसमध्ये होते. ज्यांनी त्यांना निवडून दिलं ते काँग्रेस विरोधी लोक होती. बारामतीच्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करून समाजवादी काँग्रेसचे नेते म्हणून शरद पवार निवडून आले. काँग्रेसच्या विरोधातील लोकांनी त्यांना मतं दिली होती. शरद पवार पुन्हा काँग्रेसमध्ये जाऊन काँग्रेसचे मुख्यमंत्री झाले. हे खरं आहे की खोटं आहे? 1999 साली काँग्रेसच्या विरोधात जाऊन नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी हा पक्ष स्थापन केला. काँग्रेसच्या विरोधातील लोकांनी शरद पवारांना मतदान केलं. तेच शरद पवार 1999 साली काँग्रेस बरोबर जाऊन लगेच 3 महिन्यात सत्तारूढ झाले. 2014 साली शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असलेल्या मतदारांनी त्यांच्या पक्षाला मतदान केलं. यासाठी मतदान केलं की 2014ला शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष सत्तेवर येऊ नये म्हणून मतदान केलं. त्याच शरद पवारांनी आपल्या मतदारांचा अनादर दाखवत अदृश्य हाताने न मागता भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला. मला वाटतं की अंजलीताई, आपण या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याची पण उजळणी कधीतरी केली पाहिजे. भारतीय जनता पक्षाच्या इतिहासामध्ये काश्मीरमध्ये मुफ्ती मोहम्मद सईदला त्यांच्या विरोधात इलेक्शन लढून त्यांच्या बरोबर सरकार स्थापन भारतीय जनता पक्षाने केलं
हा एकमेव अपवाद, आणि तो पण स्ट्रॅटेजिकली केलेला अपवाद आहे. कलम 370 रद्द केल्यानंतर लोकांना आम्ही असं का केलं हे पटलं. तो एक स्ट्रॅटेजिकल अपवाद सोडला तर भारतीय जनता पक्षाने ज्या मतदारांनी त्यांना मतं दिली त्यांचा अनादर कधीच केला नाही. तुम्ही मला एक उदाहरण दाखवून द्या की भारतीय जनता पक्षाने ज्या मतदारांनी आपल्याला मतं दिली त्यांच्या भूमिकेच्या विरोधात जाऊन कधी सत्ता स्थापन केली. अंजलीताई, मला एक उदाहरण द्या. म्हणून भारतीय जनता पक्ष हे कोणी यायचं आणखी ठोकून जायचं असे दिवस आता काही राहिलेले नाहीयेत. आपण स्पष्टपणे इतर पक्षांकडे पण पाहिलं पाहिजे. 2014 साली शिवसेना आमच्या विरोधात विधानसभेमध्ये लढली. विरोधी पक्ष नेते म्हणून एकनाथ शिंदे यांनी 2-2.5 महिने काम केलं. आमच्या विरोधात राहिलेला पक्ष, आमच्या विरोधात मागितलेली मतं मग आमच्या बरोबर का आली हा प्रश्न तुम्ही शिवसेनेला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंना विचारला पाहिजे, आम्हाला नाही. नक्की हाच मुद्दा घेऊन आपण आपल्यासोबत वकील विजय खामकर हे आहेत, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. विजयजी, काय सांगाल? सत्ता संघर्षा संदर्भातली सुनावणी सध्या सुरू आहे. आज तिसरा दिवस आहे. त्याचा युक्तिवाद कदाचित ठाकरे गटाकडनं काल 2 दिवसापूर्वी झालेला आहे कपिल सिब्बल यांच्याकडून. मात्र आज शिंदे गटाकडनं युक्तिवाद केला जाऊ शकतो. काय सांगाल याबद्दल आपण? एकूण हे प्रकरण जे आहे या प्रकरणात अनेक प्रश्न गुंतागुंतीचे आहेत आणि पहिल्या 2 दिवसांमध्ये मेहरबान साहेबांनी, जजेस साहेबांनी हे जे एकूण प्रश्न आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्नांचे सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे जे निवडणूक चिन्ह याच्या बाबतीतला निर्णय, इलेक्शन कमिशनने दिलेला निर्णय, याच्या बाबतीत अलग सुनावणी घेतली आणि मूळ प्रश्न आहे त्याची वेगळी सुनावणी घेतली. एकूणच ह्या सर्व प्रश्नाबाबत जर बोलायचं झालं तर भारतीय राजकारणामध्ये आता आपल्या दोन्ही पॅनलिस्ट लोकांनी त्यांची वैयक्तिक मतं मांडली, परंतु या सर्व आजपर्यंतच्या राजकारणामध्ये जी नैतिक मूल्य जपली गेली पाहिजेत आणि त्याचं मूल्यांचं ऱ्हास दिवसांदिवस होत चाललंय, ही एक गंभीर बाब आहे असं म्हटलं तरी वावगं होणार नाही असं मला वाटतं. आताच्या एकूण परिस्थितीमध्ये संसदीय पार्टी आणि पॉलिटिकल पार्टी हे हा विषय अतिशय गांभीर्यानं आणि अतिशय महत्वाचा मेहरबान कोर्टापुढं कपिल सिब्बल यांनी ठासून मांडलेला आहे. आणि त्याच्या संदर्भात जो पार्टी स्प्लिट बाबत कायदेविषयक बाब आहे, तरतूद जी आहे ते 10th शेड्यूल मध्ये तरतूद करण्यात आली आहे, अमेंडमेंट केली आहे. तर त्या सर्व बाबी मेहरबान कोर्टात कपिल सिब्बल यांनी 2 दिवस पूर्णपणे आपला युक्तिवाद मांडून मेहरबान कोर्टापुढे सादर केलेला आहे. आता याला शिंदे गटाकडून आज उत्तर देण्यात येईल, त्यांना त्यांचा बचाव करता येईल आणि दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकल्यानंतर आणखी पुढच्या निर्णयापर्यंत मेहरबान कोर्ट येईल असं मला वाटतं. नक्कीच. मात्र काल जो युक्तिवाद चाललेला आहे त्यामध्ये वारंवार एक उल्लेख केला जात होता की विधिमंडळ पक्ष हा मोठा की राजकीय पक्ष मोठा. या संदर्भात काय सांगाल? कशावरून अनुसरून हा पुढचा निर्णय होऊ शकतो? मूळ संपूर्ण प्रश्न हा या 2 मुद्द्यांवरच बराचसा सध्या अवलंबून आहे. कारण कायद्यामध्ये जर तरतूद पाहिली आपण तर त्याच्यामध्ये पॉलिटिकल स्प्लिट असं म्हटलेलं आहे आणि हा जो एकूण आत्ताचा वाद सध्या चाललेला आहे तो संसदीय स्प्लिट बाबतचा वाद आपल्याला दिसून येतो. तर या दोन्ही बाबी मेहरबान कोर्ट गांभीर्याने तपासून घेत आहे आणि त्याच्यावरती दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेऊन मग सर्व जजेस आपापसामध्ये संगनमत करून पुढील काहीतरी अपेक्षित आहे. नक्कीच आपण भाजपचे प्रवक्ते अवधूतजी यांच्याकडे जाणार आहोत. अवधूतजी, खरं तर निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती खूप वेगळ्या प्रकारचे आक्षेप घेण्यात आलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने एक मुद्दा मांडला जातोय की विधिमंडळाच्या संख्याबळावर आधारून हा निर्णय देण्यात आलेला आहे. त्यामध्ये आहेत ते विधानसभेचे आमदार आणि लोकसभेचे खासदार. मात्र विधान परिषदेचे आमदार आणि राज्यसभेचे खासदार यांची संख्या तर उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. त्याला इथे कुठल्याही प्रकारे ग्राह्य धरण्यात आलेलं नाही. याबद्दल काय सांगाल? बघ, असं आहे, मी काही कायदे तज्ञ नाहीये.
कायद्याचा विद्यार्थी पण नाही आणि कायद्याचा अभ्यासक पण नाहीये. एक राजकीय क्षेत्रात काम करणारा एक छोटासा कार्यकर्ता आहे. परंतु साधारण जे कळतं ते असं आहे की एखाद्या पक्षाला मान्यता कशी मिळते. 1999 साली मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यावेळी स्थापन झाला त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे एकही स्टँडिंग MLA किंवा MP नव्हता. 1999 साली लोकसभा आणि विधानसभा दोन्ही बरखास्त झाल्या होत्या आणि दोघांच्याही सायमल्टेनियस इलेक्शन होत्या. त्यामुळे कोणी आमदार नव्हता, कोणी खासदार नव्हता. त्यावेळी राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यानंतर निवडणूक आयोगाला एक निवेदन देण्यात आलं आणि त्या निवेदनामध्ये पक्षाचे जे माजी आमदार आणि माजी खासदार या पक्षामध्ये आलेले आहेत त्यांचं शपथपत्र घेण्यात आलं आणि त्या शपथपत्रामध्ये त्यांना त्यावेळी मिळालेल्या मतांच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यावेळी घड्याळ हे चिन्ह बहाल करण्यात आलं. त्यावेळी एकही आमदार नव्हता, एकही खासदार नव्हता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी संघटना होती त्याची मेंबरशिप पण झाली नव्हती. आपण नाही का 5 रुपये घेतो, 10 रुपये घेतो, फॉर्म्स भरतो, त्यांना रिसीट देतो. हल्ली तर मिस कॉल द्या आणि मेंबरशिप चाललंय, तसं काहीही नव्हतं. आणि केवळ माजी आमदार आणि माजी खासदारांच्या शपथपत्राच्या आधारे त्यावेळी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडणूक चिन्ह बहाल केलं होतं. म्हणजे कुठल्याही पक्षाचं जे चिन्ह असतं किंवा कुठल्याही पक्षाचं जे रेकॉग्निशन, स्टेट वाईज रेकॉग्निशन किंवा नेशन वाईज रेकॉग्निशन आहे त्याचे काही नॉर्म्स ठरलेले आहेत आणि हे नॉर्म्स जर तुम्ही फुलफिल केले तर तुम्हाला चिन्ह मिळतं. हे नॉर्म्स हे तुमच्या पक्षाचे सभासद किती आहेत यावर मिळत नाही. उद्या सकाळी मी किंवा अंजलीताईंनी एखादा पक्ष स्थापन केला आणि मिस कॉलच्या माध्यमातून त्यांनी आम्ही सुद्धा 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी मेंबर जमा केले आणि निवडणूक आयोगाकडे गेलो आणि आम्हाला चिन्ह द्या, आम्हाला चिन्ह मिळणार नाही कारण आमच्याकडे कोणी आमदार किंवा खासदार नाही. आम्हाला अपक्ष किंवा अनरेकॉग्नाइज पॉलिटिकल पार्टी विथ फ्री सिम्बॉल इलेक्शन लढावं लागेल आणि त्यानंतर एक पर्टिक्युलर कोटा पूर्ण झाला की चिन्ह मिळेल ही प्रक्रिया आहे. आता म्हणून आता जे आमदार आणि खासदार ठाकरेंबरोबर नाहीत आणि जे शिंदेबरोबर आहेत त्यांना मिळालेली मतं किती, आणखी ठाकरेंकडे असलेले आमदार आणि खासदार यांना मिळालेली मतं किती याचा तौलनिक अभ्यास होऊन शिवसेना कोणाची ठरलेला आहे. हा मुद्दा नंबर 1 आहे. मुद्दा नंबर 2, मला एक प्रश्न आला की पक्ष मोठा की विधिमंडळ पक्ष मोठा. बघा, विधिमंडळ पक्ष अस्तित्वात आहे याचाच अर्थ त्याचं सेपरेट अस्तित्व मान्य केलेलं आहे आपल्या घटनेत. विधिमंडळामध्ये निवडून आलेले जे सभासद आहेत, जे आमदार आहेत किंवा खासदार आहेत त्यांचा एक स्वतंत्र विधिमंडळ पक्ष बनतो आणि त्या पक्षाला वेगळे नियम असतात. तो पक्ष आपल्याला पुन्हा रजिस्टर्ड करून घ्यावा लागतो. जर शिवसेनेचे 56 आमदार होते त्यावेळी, 56 आमदारांचा विधिमंडळ पक्ष झालेला आहे. त्या पक्षाचा आणि शिवसेना या पॉलिटिकल पार्टीचा तसा काय संबंध आहे. हा मुद्दा नंबर 2. आणि मुद्दा नंबर 3 आहे की तो असा की 2019ला एकट्या एका माणसाने निर्णय घेतला, उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी, की भारतीय जनता पक्षाबरोबर प्री इलेक्शन अलायन्स असून सुद्धा आपण त्यांच्या विरोधात जाऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर सरकार स्थापन करायचं. हा निर्णय नक्कीच हे 56 आमदारांनी घेतला नाही, पण त्यातले 40 आमदार तर आज विरोधात गेलेले आहेत. त्याचा अर्थ असा की 40 लोकांचा त्यावेळी पण विरोध होता. म्हणजेच हा जो निर्णय झालेला आहे हा आमदारांनी, खासदारांनी, त्यांच्या नेत्यांनी एक्सेप्ट केलेला नाहीये. भीती खातर काहीतरी केलं असेल. हा जनरल ट्रेंड असतो की सर्व अधिकार, आपण नेहमी ऐकतो की सर्व अधिकार पक्षाच्या अध्यक्षांना द्यायचा, हा ट्रेंड आहे. परंतु इथे उद्धव ठाकरेंनी मनमानी केली, हुकुमशाही केली, डिक्टेटरशिप केली, स्वतःला असलेल्या अधिकारांचा गैरवापर केला, लोकभावनेला डावललं, 40 आमदारांच्या भावनेला डावललं, त्यांच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या मंडळाला डावललं आणि एकतर्फी निर्णय घेऊन त्यांनी स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला. त्या दगड मारलेल्या गोष्टीला आता 3 वर्ष होत आली, परंतु मारलेल्या दगडाला आज सूज झाली, त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे हे 2.5 वर्षानंतर कळलं.
नक्कीच आपण अंजलीताई यांच्याकडे जाणार आहोत. ताई, खरं तर भाजप आणि शिवसेना हे मित्रपक्ष आहेत. अनेक वर्षापासून ते सोबत लढत आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि मात्र 2019ला युती तुटली आणि ही युती जी आहे ती शिवसेनेने त्यांची साथ सोडली आणि त्यानंतर हे भाजपने जाणीवपूर्वक शिवसेनेमध्ये फूट पाडली अशा प्रकारचा आरोप, अशा प्रकारची चर्चा वारंवार होत आहे. याकडे आपण कशा पद्धतीने बघताय? ताई, मी आपल्याला अगदी एका मिनिटासाठी थांबतो, एक छोटा. तर सत्ता संघर्षासंदर्भातल्या सुनावणीच्या चर्चेकडे आपण पुन्हा एकदा वळणार आहोत. आपल्यासोबत अंजलीताई आहेत. अंजलीताई, आपण तो मुद्दा घेऊन आपल्याकडे पुन्हा एकदा येणार आहोत की 2019 मध्ये शिवसेनेने भाजपची साथ सोडली आणि त्याच कारणाने जाणीवपूर्वक भाजपने शिवसेनेमध्ये फूट पाडली अशा प्रकारचे आरोप होत आहेत. याकडे आपण कशा पद्धतीने बघताय? नाही, कसं आहे की मला हे जसं सगळ्यांच्या मनात आहे तसं माझ्याही मनात आहे की बाबा त्यांच्यात फूट भाजपने ही मुद्दाम पाडली. नाहीतर फडणवीसांसारख्यांना एक उपमुख्यमंत्री पद जे आज घ्यायला लागलं ते काय त्यांनी उगाच नाही घेतलं. त्यांना एक धडा शिकवायचा होता आणि जो शब्द फडणवीसांनी वापरला की त्यांना एक बदला घ्यायचा होता, तो बदला त्यांनी घेतलेला दिसतोय. आता मला ना अवधूत वाघजी जे म्हणाले त्यांच्या काही एक दोन गोष्टींवर पुन्हा बोलायचंय. एक म्हणजे ते म्हणाले शरद पवारांनी, त्यांनी माहिती आज खरंच खूप छान दिली अवधूतजी, मलाही अनेक गोष्टी त्यातल्या माहित नव्हत्या. पण तुम्ही शरद पवारांबद्दल जे म्हणालात तर तुम्ही म्हणालात की त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. माझा हाच मुद्दा आहे की शरद पवारांना हे प्रश्न विचारले जात नाहीयेत. शरद पवारांचा म्हणजे माझ्या मनात वयाचा आदर नक्कीच आहे, कारण आपण सुसंस्कृत घरातली लोक आहोत. पण राजकारणी म्हणून मला काडी मात्रही त्यांचा आदर बिलकुल नाही. कारण मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं जर कोणी लावलं असेल तर ते त्यांनी लावलेलं आहे. आज जे परत मी म्हणते की फडणवीसांनी जो एक मुद्दा उपस्थित केला होता की ही राष्ट्रपती राजवट लागली कशी हेही शरद पवारांनी सांगावं, तर खरंच आम्हाला जाणून घ्यायचंय की हे चाललंय काय, कसली सत्ता संघर्ष, कसले तुम्ही राष्ट्रपती राजवट लावता कशी, काढता कशी, कसला तमाशा चाललाय हा. म्हणजे एक पक्ष तुम्ही येऊन फोडता, काही आरोप होतात की काही कोणी खोके दिले, कोणी काही दिले. आणि आज म्हणजे मला तर एक तर ते संजय राऊत मात्र डोक्यात जातात अक्षरशः. रोज उठतात, रोज येऊन काही बरळतात, काय वाटेल ती भाषा वापरतात. आणि आता ती भाषा उद्धव ठाकरे सुद्धा वापरायला लागलेत. इलेक्शन कमिशनला सरळ त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ते म्हणतात की त्यांनी शेण खाल्लं. अरे तुम्ही काय बोलताय? हे काय तुम्ही कुठल्या व्यक्तीबद्दल बोलत नाही आहात. तुम्ही इलेक्शन कमिशन बद्दल बोलताना काहीतरी ताळतंत्र ठेवून बोलायला हवं, काहीतरी एक मर्यादा ठेवायला हवी. ती आता मर्यादा सगळ्यांनीच सोडली आहेत. संजय राऊत तर सरळ टीव्ही चॅनल्सवर येऊन शिव्या घालतात आणि ते बीप वाजवून माध्यमं दाखवतात, तरी त्यांच्यावर काही कारवाई होत नाही. हे काय राजकारण आहे? कुठल्या थराचं राजकारण बघतोय आपण आता? आणि खरंच तत्ववादी लोक सगळी राजकारणातून बाहेर पडतात आणि जो उरलाय तो हा सगळा गाळ, हा सगळी घाण. आणि आपण सुप्रीम कोर्टासारख्या एका मोठ्या अपेक्स कोर्टाचा वेळ याच्यात वाया घालवतोय की कोण गट बरोबर आहे, कोण गट चुकीचा आहे, नरहरी झिरवळ बरोबर आहेत का राहुल नार्वेकर बरोबर आहेत, कोण खरं कोण खोटं. अरे काय चाललंय हा तमाशा? कुठेतरी मला असं वाटतंय की हा म्हणजे लोकशाही याला म्हणू शकत नाही आपण, त्याचे उडवलेले हे धिंडवडे. नक्कीच ताई, आपण परत एक वेळेस भाजपचे प्रवक्ते अवधूतजी यांच्याकडे जाणार आहोत. ताई यांनी अशा प्रकारचं सांगितलं की राजकारणाची पातळी ही सध्या खूप खालच्या स्तराला गेलेली आहे. मात्र सर एक प्रश्न असा निर्माण होतो की निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला आहे त्याला बेस काय आहे? कारण संख्याबळाच्या आधारे त्यांनी हा निर्णय दिलेला आहे. मात्र त्याआधी त्यांनी कागदोपत्रांची मागणी देखील केलेली होती आणि अगदी लाखोंच्या घरात प्रतिज्ञापत्र जे आहे, शपथपत्र ते देण्यात आलेले होते, ॲफिडेव्हिट देण्यात आले होते, त्याची वैयक्तिक पोलिसांनी देखील तपासणी केली होती. ठाकरे गटाकडून असा एक आक्षेप घेण्यात येतोय की जर संख्याबळाच्या आधारेच हा निकाल द्यायचा होता तर मग कागदोपत्रांची मागणी का केली? या संदर्भात काय सांगाल सर आपण? अंजलीताईंनी आता आपल्या मनातली खतखत किंवा मळमळ जी व्यक्त केलेली आहे त्यामागे त्यांची जी तळमळ आहे ते दिसून येतं आणि तुमच्या या सर्व मतांशी मी 100% सहमत आहे. तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाला माझा प्रतिप्रश्न असा आहे की जर निवडणूक आयोगावर तुमचा विश्वासच नव्हता तर तुम्ही निवडणूक आयोगाकडे गेलात का?
तुम्ही हा प्रश्न विचारू नये की निवडणूक आयोगाने जर कागदपत्राची पडताळणी केली नाही तर कागदपत्र मागवली का? तुम्हाला काय माहिती त्यांनी पडताळणी केली की नाही? त्यांनी पडताळणी केली. अहो, बाब्याने 12 पुरवण्या लावून उत्तरपत्रिका लिहिली, याचा अर्थ त्याला 100 मार्क देणं नाही, कारण बाब्याने सगळं चुकीचं लिहिलं होतं. त्यामुळे आपला बाब्या खूप मोठा शहाणा आहे अशा भ्रमामध्ये कोणी राहून हा बाब्या ढ आहे एक नंबरचा. त्यांचा जर विश्वास नव्हता निवडणूक आयोगाकडे गेले कशाला? त्यांच्याच भाषेत म्हणायचं तर शेण खायला. मला ती भाषा वापरायची नव्हती, पण अंजलीताईंनी आताच त्याचा उल्लेख केला आणि त्याच्या म्हणाल्या असतील तर ते सत्य असेल तर माझा हा प्रश्न आहे की जर निवडणूक आयोगावर त्यांचा विश्वास नव्हता तर ते निवडणूक आयोगाकडे कशाला शेण खायला गेले होते का? उद्या सुप्रीम कोर्टामध्ये त्यांच्या बाजूने निर्णय नाही आला तर उद्या ते सुप्रीम कोर्टाला पण असंच म्हणणार का की सुप्रीम कोर्टामधली लोक शेण खात बसली होती का? देशामधील ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्या संस्था चांगलं काम करतात, वाईट काम करतात, चुकीचं काम करतात की बरोबर काम करतात, हा प्रत्येक माणसाने वैयक्तिकरित्या ठरवण्याचा प्रश्न आहे. तेवढं व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. परंतु अशा संस्थांवरचा विश्वास जो आहे तो आपण कुठल्या प्रकारे काढल्यानंतर ते बनाना स्टेट व्हायला का वेळ लागणार नाहीये, बेबंदशाही व्हायला वेळ लागणार नाहीये. लोकांचा पोलिसांवरचा, यंत्रणेवरचा, निवडणूक आयोगावरचा, कोर्टावरचा जर विश्वास उडत चालला तर ही लोकशाही उपयोगाची काय आहे? सिस्टीम आहे, सिस्टीम मध्ये काही त्रुटी असतात, काही चुका असतात, आपण मान्य करूया आणि मोठ्या हृदयाने आपण मान्य करूया. आपण जी तयार केलेली सिस्टीम आहे त्यामध्ये काही त्रुटी असतात आणि या त्रुटी आहेत म्हणूनच 100हून जास्त आतापर्यंत घटना दुरुस्ती झालेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली घटना आहे त्या घटनेमध्येच घटना दुरुस्तीची तरतूद आहे आणि म्हणून आतापर्यंत 100हून अधिक घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत. ज्या चुका आहेत ते आपल्याला सुधारायला नेहमीच वेळ असतो. देर इज ऑलवेज अ चान्स टू इम्प्रूव्ह अपॉन इच अँड एव्हरी सिस्टीम. परंतु म्हणून ती सिस्टीम मोडीत काढायची, तुम्ही सगळंच मोडीत काढणार, ठेवणार काय? तुमच्याकडे काही अल्टरनेट आहे का? आज म्हणतात की निवडणूक आयोगाचा सार्वत्रिक निवडणुकांनी निवडणूक आयोगाचे अध्यक्ष वगैरे ठरवायचे. अहो, सार्वत्रिक निवडणुकांनीच देशाचा पंतप्रधान ठरवलाय ना, 303 खासदारांनी ठरवलंय ना, 303 खासदार लोकांनी मतदान करून गेलेले आहेत ना. उद्या सकाळी हीच लोक निवडणूक आयोगाला मतदान करणार आहेत. तुम्ही काय बोलताय? तुम्हाला काही कळतं का? गुडघ्यामध्ये आहे का हो तुमचा? डोक्यावर पडलाय का हो तुम्ही? हा प्रश्न कोणीतरी विचारला पाहिजे. नक्कीच अवधूती, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आपण हाच मुद्दा घेऊन वकील जे आहेत विजय खामकरजी यांच्याकडे जाणार आहोत. खरं तर व्हीप कोणाचा लागू होईल या मुद्द्यावरती खूप मोठ्या प्रमाणे सध्या चर्चा जी आहे ती सुरू आहे आणि खरं तर नार्वेकरांचं याचं स्टेटमेंट आहे की भरत गोगावले यांचाच व्हीप 56 आमदारांना लागू होईल. या संदर्भात काय सांगाल? कारण दोन्ही गटाकडनं दावे केले जातात वेगवेगळे. याच्यामध्ये अतिशय गांभीर्याची एक बाब अशी आहे की काल जे निवडणूक चिन्ह आणि पक्षासंदर्भात जी नव्याने याचिका दाखल करण्यात आलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्याच्यामध्ये कपिल सिब्बल यांनी सदरच्या निर्णयाला स्थगिती मागण्यासाठी युक्तिवाद केला, त्यांची बाजू मांडली, त्यांच्या कशासाठी स्थगिती हवी या सर्व बाबी त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्या. आणि मग त्यावेळी कोर्टापुढं असं सबमिशन करण्यात आलंय की ठाकरे गटासंदर्भात व्हीप जारी करण्यात येणार नाही. आणि दुसरी अशी बाब की एकूण जे ट्रान्सफर प्रॉपर्टी आणि पैसे यांचा जो विषय वाद वगैरे आहे तर तोही सध्या तातडीनं या अंतिम निर्णय, ही जी याचिका आहे नव्यानं दाखल केलेली त्या याचिकेचा अंतिम निर्णय लागेपर्यंत त्याला टच केला जाणार नाही अशा प्रकारे ऍश्युरन्स दिल्यामुळं मला वाटतं ही कॉन्ट्रोवर्सी कुठेतरी दूर व्हायला हवी. कारण कोर्टापुढे जी काही सबमिशन केले त्याला बांधील राहूनच त्याला चालावं लागेल यापुढे. नक्कीच आपण अंजलीताई यांच्याकडे पुन्हा जाणार आहोत. अंजलीताई, एक असा एक प्रश्न आहे की मुळामध्ये निवडणूक आयोगावरती टीका तर झालेली आहे, ठाकरे गटाकडनं वारंवार या संदर्भातले आक्षेप सुद्धा घेण्यात आलेले आहेत. मात्र निवडणूक आयोगाचेच निवडणुका व्हाव्या अशा प्रकारचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलं होतं. याकडे कशा पद्धतीने बघताय आपण? नाही, जसं मी म्हटलं की निवडणूक आयोग आज म्हणजे मला ते त्यांचा निर्णय का मान्य नाही हेही मी सांगितलं की जर आता तुम्ही तात्पुरती चिन्ह दिली आहेत, तात्पुरती नावं दिली आहेत तर मेन नाव फ्रीज करून
हीच 2 नावं कंटिन्यू करायची होती, असं माझं मत आहे. एक सामान्य स्त्री, मला कायदा त्याच्यातला कळत नसेल, इलेक्शन कमिशन कुठच्या मुद्द्यांवर त्याचं कॉन्फिगरेशन बघतं याची मला पूर्ण मी त्याचा अभ्यास केलेला नाहीये. पण एखाद्या सामान्य व्यक्तीच्या डोक्यात जे येतं आणि माझ्यासारख्या हजारो लोकांच्या येतं की जर तुम्ही त्याची 2 नावं केलीत ना, 2 चिन्ह दिलीत ना, तर तीच पुढे घेऊन जा ना. पुन्हा शिवसेना हे जे त्यांनी शिंदे गटाला दिलं हे डेफिनेटली चुकीचं होतं असं माझं मत आहे. मी बरोबर असेन चुकीचे असेन मला माहित नाही, पण खरंच कुठेतरी असं वाटतंय की हे जे चाललंय ते चुकीचं होतंय आणि हे कुठेतरी दादागिरी करून केल्यासारखं होतंय. नक्कीच आपण अवधूतजी यांच्याकडे जाणार आहोत. अवधूतजी, भाजपचे जे ठाकरे गटाचे जे खासदार आहेत संजय राऊत यांनी अशा प्रकारचा सुद्धा एक आरोप केलेला आहे की लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि अक्षरशः रेड कार्ड जे आहेत त्यांनी सांगितलेले आहेत आमदारांनी खासदार खरेदी करण्याचे. या संदर्भात काय सांगाल? संजय राऊत यांच्या बोलण्याला मी कवडीची पण किंमत देत नाहीये, त्यामुळे त्यांचा विषय ही इज अ नॉन कॉग्निजेबल पर्सन, वी डोंट वॉन्ट टू डिस्कस अबाउट हिम. तर ठाकरे गटाचे वकील जे आहेत कपिल सिब्बल बोलण्याला किंमत देणं एवढं महत्वाचे नाहीये. दुसरी गोष्ट, अंजलीताई, जस्ट तुम्हाला सांगू इच्छितो की पहिला जो मुद्दा गेला होता ठाकरे विरुद्ध शिंदे, शिवसेना कोणाची हा मुद्दा गेला होता, त्यावेळी सुप्रीम कोर्टाने ते प्रकरण निवडणूक आयोगाकडे सोपवलं. निवडणूक आयोगाने एवढा मोठा निर्णय आपण घेऊ शकत नाही, त्याच्यासाठी वेगवेगळी कागदपत्र लागतील, इतिवृत्त लागतील, पक्षाची घटना लागेल आणि याला खूप वेळ लागेल, म्हणून त्यांनी ताबडतोब तो निर्णय दिला नाही आणि तो निर्णय राखून ठेवला. शिवसेनेच्या चिन्हाबाबतचा आणि शिवसेनेच्या पक्षाबाबतचा निर्णय. मी आपल्याला काही क्षणासाठी थांबतो. एक मोठी ब्रेकिंग बातमी आलेली आहे. तर अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार नाही अशी सूत्रांची माहिती आपल्याला मिळते. आताच्या घडीची खूप मोठी ब्रेकिंग बातमी आहे. अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार नाही अशी सूत्रांची माहिती आहे. न्यूज स्टेटला सूत्रांची माहिती मिळाली आहे. 27 तारखेपासून हे अधिवेशन सुरू होणार आहे. भाजप हायकमांडकडून विस्ताराला ब्रेक देण्यात आलेला आहे. हा ब्रेक जो आहे तो कायम ठेवण्यात आलेला आहे. शिंदे गटाच्या आमदारांना वाट पाहावी लागणार आहे. शिंदे गटाला पक्षवन चिन्ह मिळूनही यावेळी मंत्रिमंडळ विस्तारासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी राहुल झोरी आपल्या सोबत आहेत. राहुलजी, काय सांगाल? खरं तर मंत्रिमंडळ विस्ताराची खूप प्रतीक्षा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा देखील सुरुवात, मात्र मंत्रिमंडळ विस्तार याला पुन्हा अजून विलंब होत आहे. काय सांगाल याबद्दल आपण? कारण राज्यात ऐतिहासिक महासत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी हा देखील खूप उशिरानं पार पडला होता. तेव्हापासून ते सलग आजच्या दिवसापर्यंत प्रत्येक जे मंत्रिमंडळातून बाहेर पडले होते त्या आमदारांपासून ते माजी मंत्र्यांना देखील आता स्वतःच्या शपथविधीची काळजी लागून होती आणि अखेर पुन्हा एकदा हा विस्तार अधिवेशनापूर्वी होणार नाही हे आता जवळपास निश्चित झाले. 2 दिवस अधिवेशनाला उरले, तर आतापर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होऊन ज्याला त्याला आपापलं खातं वाटप होणं गरजेचं होतं, मात्र अशी कुठलीही गोष्ट अद्याप झालीच नाहीये. दुसऱ्या बाजूला अतिरिक्त पदभार जो इतर खाती जी आहेत मुख्यमंत्र्यांकडे असतील, मुख्यमंत्र्यांकडे असतील, त्याचा अतिरिक्त कारभार किंवा त्याचा तात्पुरता पदभार जो आहे तो इतर मंत्र्यांना देण्याच्या हालचालीला देखील आता वेग आलाय. गेल्या वेळी आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्र्यांकडे असणारी अतिरिक्त खाते शंभूराज देसाई, उदय सामंत यांना देण्यात आली होती. अशाच पद्धतीने यावेळी देखील अतिरिक्त खात्यांचा कार्यभार इतर मंत्र्यांना दिला जाईल. 1 महिन्याचं मुंबईतलं हे अधिवेशन अशाच पद्धतीनं काढलं जाईल अशी जी आहे ती जवळपास निश्चित यावर झालेलं आहे. एकंदरीत बघितलं तर शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर हा विस्तार होईल अशी चर्चा वारंवार होत होती. मात्र आता पुन्हा एकदा याला देखील केंद्रीय नेतृत्वानं याला देखील ब्रेक दिल्याची चर्चा जी आहे ती आता होते. त्यामुळं महिनाभर साधारण या पूर्ण अधिवेशन काळात आता कोणताही विस्तार होणार नाही हे जवळपास निश्चित झालंय. नक्कीच राहुलजी, खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल. परत तुमच्याकडनं अपडेट्स घेतच राहू, मात्र तुर्तास धन्यवाद. तर सत्ता संघर्षा संदर्भात जी चर्चा सुरू आहे त्या चर्चेकडे आपण पुन्हा एकदा वळणार आहोत. आपल्यासोबत वकील विजयजी खामकर आहेत. आपण विजयजी यांच्याकडे जाणार आहोत. विजयजी, मुळामध्ये नवाब रेबिया हे जे प्रकरण आहे ते वारंवार देण्यात येत आहे, याकडे आपण कशा पद्धतीने बघताय? खरंच हा रेफरन्स इथे दिला जाऊ शकतो का? एकूणच हे जे प्रकरण आहे तर यासाठीच कपिल सिब्बल यांची मागणी होती की त्या प्रकरणामध्ये आणि या प्रकरणामध्ये आपल्याला तफावत करण्यासाठी हे लार्जर बेंचकडे प्रकरण
वर्ग करणं आवश्यक आहे. परंतु घटनापीठानं या सर्व बाबींचा विचार केला आणि सद्यस्थितीत तरी त्यांना ते प्रकरण 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग करण्याचं योग्य वाटलेलं नाही आणि हे घटनापीठच या प्रकरणाची पुढे सुनावणी चालू ठेवेल असा निर्णय झालेला आहे. त्यामुळे मला वाटतं ते प्रकरण आणि हे प्रकरण पूर्णपणे कोर्टाने वेगळ्या स्वरूपानं कन्सिडर केलेलं आहे. या प्रकरणाची त्या प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारे कोर्टाने गफलत केलेली नाही. नक्कीच आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण हे सुद्धा जोडले गेले आहेत. सूरजजी, आपलं न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे. सत्ता संघर्षासंदर्भातली सुनावणी सुरू आहे, त्याचा 3रा दिवस आहे. शिंदे गटाकडनं आज युक्तिवाद केला जाणार आहे. कसं बघताय आपण या सर्व घटनाक्रमाकडे? न्यायपालिकेकडनं एवढीच अपेक्षा आहे की न्याय व्यवस्थेने निकाल देण्याऐवजी जे काही घटना घडते त्याच्यावरती न्याय द्यावा, कारण न्याय आणि निकालामध्ये फरक असतो. आज आम्हाला अपेक्षा आहे की न्यायदेवतेकडनं आम्हाला न्याय भेटेल किंवा जे काही ज्या पद्धतीने लोकशाहीची गळा घोटण्याचं काम या देशामध्ये चालू आहे ते थांबेल. न्यायदेवतेकडनं न्याय भेटेल. नक्कीच आपण अवधूतजी यांच्याकडे जाणार आहोत. अवधूतजी बोला, आपण आपलं जे उत्तर आहे ते अपूर्ण राहिलेलं होतं, बोला आपण. नाही, मी असं म्हणत होतो, अंजली ताईंनी तो मुद्दा मांडला त्याच्याबद्दल असं आहे की ज्यावेळी तत्कालीन शिवसेनेमध्ये फूट पडली, शिंदे गट आणि ठाकरे गट वेगवेगळे झाले, तर ह्या दोन्ही गट ज्यावेळी निवडणूक आयोगाकडे गेले शिवसेनेवर ताबा घेण्यासाठी, म्हणजे शिवसेना हा पक्ष माझाच आहे, त्यावेळी एवढ्या मोठ्या निर्णयाला येण्यासाठी जो वेळ लागतो तो वेळ निवडणूक आयोगाने मागून घेतला. कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी, ऍफिडेव्हिट देण्यासाठी, डेटा गोळा करण्यासाठी आणि इतर गोष्टींसाठी तो वेळ लागतो. तो वेळ लागणारच होता आणि तात्पुरती सोय म्हणून, कारण त्यावेळी तुम्हाला आठवत असेल अंधेरीला एक विधानसभेची पोटनिवडणूक आली होती. महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत्या, नगरपालिकेच्या निवडणुका होत्या आणि या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी दोन्ही पक्षांना सोयीचं असं 2 तात्पुरती वेगवेगळी नावं आणि चिन्ह देण्यात आली होती. आता एखाद्याला ते नाव आणि चिन्ह हे तात्पुरत्या स्वरूपात दिल्यानंतर त्यावेळी शिवसेना या मूळ पक्षाबद्दल ज्यावेळी युक्तिवाद सुरू होता निवडणूक आयोगाकडे, त्यावेळी निवडणूक आयोगाने योग्य वेळी त्यांना जो वाटेल, ज्यांना जे योग्य वाटलं त्याप्रमाणे न्याय दिला आहे आणि तो दॅट इज नाऊ द फॅक्ट. आता गंमत अशी आहे, आपण सगळेजण आहात, मला फक्त एक विषय असा मांडायचा आहे की याच्यामध्ये एक छोटासा फ्लॉ राहिलेला आहे, त्याला आपण बग म्हणू शकतो कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये. आज निवडणूक आयोगाने जे सांगितलेलं आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह आणि पक्ष ही कसबा आणि पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकी पुरतच मर्यादित आहे. आता इथे जर तसं झालं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या या नावावर आणि त्यांच्या मशाल चिन्हावर एक आमदार निवडून आलाय. आमच्या लटकेताई निवडून आलेल्या आहेत, कट्टेताई निवडून आलेल्या आहेत आणि त्या निवडून आलेल्या एकमेव आमदार अशा आहेत की त्या पक्षावर निवडून आल्या आहेत. उद्या सकाळी 28 तारखेनंतर तो पक्षच अस्तित्वात नसला, आमच्या ताईंचं अस्तित्व काय, एक आमदार म्हणून त्यांचं स्टेटस काय, त्या जो पक्षच नसेल तर त्या पक्षाच्या आमदार कशा राहू शकतील तर त्या इंडिपेंडेंट राहू शकतील का, त्या वेगळा गट स्थापन करू शकतील का. तशी तरतूद आहे, एक आमदार असला तरी तो आपला गट स्थापन करू शकतो. या गोष्टींचा सुद्धा खुलासा निवडणूक आयोगाने करणं गरजेचं आहे. नक्कीच आपण सूरजजी यांच्याकडे जाणार आहोत. राष्ट्रवादीचे जे प्रवक्ते आपल्या सोबत आहेत. सर, महाविकास आघाडीतला आपला एक मित्रपक्ष आहे, महाविकास आघाडीतले आपण घटक आहात. या मित्रपक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फुटी झालेली आहे, बंड झालेला आहे, पक्ष हा पूर्णपणे फुटलेला आहे. मात्र अद्यापही वेगवेगळ्या पक्षाकडनं अशा प्रकारचं मत व्यक्त करण्यात येत आहे की ठाकरे गटाकडनं सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. मतदारांना जे आहे ते भावनिक आवाहन देखील केलं जात आहे. याचा काही या पोटनिवडणुकीमध्ये फायदा होईल असं वाटतंय का? आपण महाविकास आघाडीचा घटक म्हणून कशा पद्धतीने बघताय? आता जे आपण वाक्यप्रचार केला की पक्ष फुटला आहे, पक्ष फुटला नसून पक्ष फोडण्यात आलेला आहे. तो कुणी फोडला, कधी फोडला, कसा फोडला, फोडण्यासाठी काय काय केलं हे सभागृहामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी सांगितलंय. याच्या पाठीमागची महाशक्ती कोण होती ह्या पक्ष फोडण्यामागे हेही त्यांनी सांगितलंय. कशा पद्धतीनं जे पळून गेले त्यांच्या मागे कसा चौकशीचा ससेमिरा लावला होता आणि त्यांना फोडण्यात आलं हे आपण पाहिलेलं आहे. नक्कीच
या आता ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये राजकारण चालू आहे आणि स्पेशली भारतीय जनता पार्टीकडून ज्या पद्धतीनं लोकशाही धोक्यात आणण्याचं काम चालू आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला कळालेलं आहे आणि त्यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये दाखवून दिलंय की तुम्ही जर अशा पद्धतीनं राजकारण कराल तर लोक तुमच्या विरोधात जातील। आणि या आत्ताच्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचे दोन्हीच्या दोन्ही उमेदवार हे चांगल्या मताधिक्यानं निवडून येत आहेत। त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी किती जरी प्रयत्न केला, त्यांना आमदार फोडून पळवून तरी लोक महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। हे या झालेल्या निवडणुकीतून आणि होणाऱ्या निवडणुकीतून लोक दाखवून देतील। नक्कीच आपल्यासोबत वकील विजयजी खामकर आहेत, आपण विजयजी यांच्याकडे जाणार आहोत। सर, तारीख पे तारीख सध्या सुरू आहे, सुनावणीला अजून किती विलंब लागू शकतो? अंतिम निकाल यायला अजून किती वेळ वाट पाहावी लागेल? मेहरबान घटनापीठानं या प्रकरणाची सुनावणी अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे। आपण जर पाहिलं तर गेले हे सरकार अस्तित्वात आल्यापासून अनेक वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या रिट पिटिशन्स मेहरबान कोर्टात प्रलंबित आहेत आणि वेगवेगळ्या मागण्या मेहरबान कोर्टाकडे वेळोवेळी केले गेलेले। परंतु मगाशी मला एक सांगायचं होतं आपल्याला निवडणूक आयोगाच्या संदर्भात की निवडणूक आयोग हे संविधानिक स्वतंत्र बॉडी आहे आणि सुप्रीम कोर्ट जर सर्वच बाबी स्वतःच्या अखत्यारीत निर्णय देऊ लागलं तर ते कायदेशीर योग्य पण होणार नाही आणि त्याच्या अधिकार क्षेत्रात पण राहणार नाही। म्हणून मेहरबान घटनापीठानं त्यावेळी हा जो पक्ष आणि निवडणूक चिन्ह हा जो विषय आहे तो विषय निवडणूक आयोगाला स्वातंत्र्य दिलं की त्यांनी त्यांच्या अखत्यारीत असल्यामुळे त्यांनी तो प्रश्न सोडवावा आणि त्याचे प्रतिक्रमा म्हणूनच दोन्ही बाजू निवडणूक आयोगापुढे गेल्या। त्यांनी आपापल्या दोन्ही बाजू मांडल्या आयोगापुढे। त्यांच्याकडे जो काही कागदोपत्री पुरावा होता आणि त्यांची वास्तव जे काही मांडायचं होतं दोन्ही बाजूंना ते दोन्ही बाजूंनी वास्तव मांडलं। परंतु निवडणूक आयोगानं विचार करताना केवळ बहुमताचा विचार केला। पक्षीय आणि संसदीय ह्या जो काही दोन बॉडी आहेत वेगळ्या असा त्यांनी विभक्त वेगळा विचार न करता केवळ बहुमताचा विचार केला त्यांनी आणि बहुमताच्या निकषावर त्यांनी हा पक्ष आणि निवडणूक चिन्ह हे दोन्ही शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला। आता प्रश्न इथून पुढे सुरुवात होतो की तो निर्णय काही दोन्ही पक्षांना मान्य नाही। त्यापैकी ठाकरे गट सुप्रीम कोर्टात आपली बाजू मांडण्यासाठी त्याच्यावर नाराज होऊन मेहरबान सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली आहे आणि त्याची स्वतंत्र सुनावणी चालू आहे। नक्कीच विजयजी, आपण ही माहिती दिलात, सर्वजण या चर्चेमध्ये सहभागी झाले त्यासाठी न्यूज स्टेट महाराष्ट्राच्या वतीने आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद।